गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द डी टी मध्ये बेटा आपला चॅप्टर चालू होता लॉजिक फॅमिलीज. लॉजिक फॅमिलीज मधले काही कन्सेप्ट आपले काल झाले होते. ठीक आहे, क्लासिफिकेशनचा आपला कालचा शेवटचा कन्सेप्ट होता. आता आज माझा जो कन्सेप्ट चालू होतोय तो काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स. ठीक आहे, डेफिनेशन्स पहिल्यांदा ह्या 6 डेफिनेशन्स आहेत आणि मग नंतर ह्या 4 डेफिनेशन्स. टोटल माझ्या आज मी 10 डेफिनेशन्स घेणार आहे. ठीक आहे, या 10 डेफिनेशन्स पैकी कुठल्याही 4 डेफिनेशन्स पक्का पेपरमध्ये असतात. पक्का म्हणजे पक्का पेपरमध्ये असतात मॅक्सिमम टाइम्स येतात. ठीक आहे, आता कॉन्सन्ट्रेशननी एक एक डेफिनेशन बघायचे. ठीक आहे, आता फॅन इन आणि फॅन आउट सोबत घेऊन गेली. ठीक आहे, काय फॅन इन? फॅन इन म्हणजे काय असतं? फॅन इन म्हणजे काय असतं बेटा? सपोज मी कुठलाही एक आयसी घेतला. कुठलाही काय घेतला बेटा? एक आयसी. आता आयसी काय असतो काल दाखवलं होतं. याच्यामध्ये अनेक त्याला काय असतात बेटा? पिना असतात. बरोबर, ह्या काय त्याच्या पिना झाल्या. फाईन. बरं, आता आयसी जो असतो ना, आयसी, आता आयसी जो असतो, मग इथे फॅन इन म्हणजे काय? तर फॅन इन म्हणजे काय असतं की जेवढे मी त्याला इनपुट्स लावलेले असतात त्या आयसीला अजून एक नाव देतो आपण, गेट. आयसीला अजून एक काय नाव देतो? गेट. द इनपुट्स अप्लाइड टू द गेट इज नोन ॲज फॅन इन. जेवढे तू इनपुट्स अप्लाय केलेत ना त्याला काय नाव दिले त्याने? फॅन इन. जेवढे तू इनपुट्स अप्लाय केले त्याला त्याने काय नाव दिले? फॅन इन. सिंपल. गेटला जेवढे माझे इनपुट असतील त्याला काय नाव दिले त्याने? फॅन इन. पुढची डेफिनेशन फॅन आउट. मग साहजिक मुलांना वाटतं फॅन आउट म्हणजे काय असते? आउटपुट जेवढे घेतले त्याला काय येतं? फॅन आउट. नाही, फॅन आउट म्हणजे आउटपुट नसतं. फॅन आउट म्हणजे काय असतं ते समजून. आउटपुट डिपेंडेंट आहे पण फॅन आउटची डेफिनेशन वेगळी. फॅन आउट काय म्हणते बेटा? हे पण मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स आहे. पहिल्या याच्यात फक्त इनपुट आहे. फॅन आउट म्हटलं की मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स. म्हणजे एखादा सपोज डिव्हाइस असेल किंवा गेट असेल, त्या गेटला तू जेवढे जास्तीत जास्त इनपुट देऊ शकतो तेवढे दे. पण कंडिशन आहे त्याला. काय कंडिशन आहे? की तुझं जे आउटपुट आहे ना ते एका स्पेसिफिक रेंजमध्ये राहायला पाहिजे. तुझं जे आउटपुट आहे ते काय एका स्पेसिफिक रेंजमध्ये राहायला पाहिजे. असं अजून करा की हा एक तुमच्याकडे गेट आहे किंवा आयसी आहे. इथे तुम्ही अनेक इनपुट्स दिलेला. इनपुट्स मॅक्सिमम द्या पण याचं जे आउटपुट आहे ना बेटा ते एका स्पेसिफिक रेंजमध्ये राहायला पाहिजे. सपोज मी अजून केलं की हा आयसी माझा 5 ते 10 वोल्ट पर्यंत काम करेल. किती बेटा? 5 ते 10 वोल्ट. मग एवढे इनपुट्स द्या की त्याचे आउटपुट माझं फक्त आणि फक्त 5 ते 10 पर्यंत जायला पाहिजे. जर मी याच्यापेक्षा खूप जास्त थोडे जर इनपुट दिले, 10 पेक्षा कदाचित काय होईल बेटा? जास्त. म्हणजे सपोज मी अजून केलं इथे मी 10 इनपुट्स दिले किंवा असं घ्या 15 इनपुट्स दिले आणि माझं आउटपुट काय होतंय? 5 ते 10 मध्ये राहतंय. पण हे मॅक्सिमम झाले बेटा त्याचे. पण जर मी त्या इनपुटच्या ऐवजी 15च्या ऐवजी आता जर मी त्याला 17 इनपुट दिले, 17 म्हणा किंवा 18 म्हणा, 15 पेक्षा जास्त, 15 पेक्षा जर मी त्याला इनपुट दिले तर माझा आउटपुट त्या स्पेसिफिक रेंजमध्ये राहणार नाही. मग त्याला मी फॅन आउट म्हणणार नाही. फॅन आउट काय असतं की मॅक्सिमम नंबर ऑफ आउटपुट इनपुट्स, मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स अप्लाइड टू द गेट सो दॅट द आउटपुट रिमेन्स इन द स्पेसिफिक रेंज. सो दॅट आउटपुट रिमेन्स इन द स्पेसिफिक रेंज. जी त्याची आउटपुटची रेंज आहे त्या रेंजमध्येच त्याचं आउटपुट राहायला पाहिजे. त्याच्या बाहेर जाता कामा नाही. पुन्हा फॅन इन म्हणजे काय असतं? नंबर ऑफ इनपुट्स. फॅन आउट म्हणजे काय? मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स अप्लाइड टू द गेट सो दॅट द आउटपुट रिमेन्स इन द स्पेसिफिक रेंज. सो दॅट द आउटपुट रिमेन्स इन द स्पेसिफिक रेंज. दोघं लिहून घ्यायचे. पहिले घ्या आयएमपी डेफिनेशन घ्या तिथे. आयएमपी डेफिनेशन फॅन इन. चल फॅन इन घ्या. Fan in is defined as number of inputs applied to the gate. Fan in is defined as number of inputs applied to the gate. Fan in is defined as number of inputs applied to the gate. पुढची definition fan out. Fan out. Fan out is defined as maximum number of inputs. Fan out is defined as maximum number of inputs. Fan out is defined as maximum number of inputs of the same IC family, of the same IC family, of the same IC family that the gate can derive, that the gate can derive, that the gate can derive without falling outside, without falling outside, without falling outside the specified output voltage limit. Without falling outside the specified, without falling outside the specified output voltage limit.
without falling outside the specified output voltage limit. ओके, पुढचं आहे बेटा, आता हेडिंग टाका, पुढची डेफिनेशन काय ऐकून घ्या. पुढची डेफिनेशन कुठली बेटा, माझी नॉईज इम्युनिटी. नॉईज इम्युनिटी म्हणजे काय, पहिले मी ह्या शब्दाचं मीनिंग सांगतो. इम्युनिटी, इम्युनिटी म्हणजे काय. आता सध्या तुम्हाला इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटी म्हणजे काय, सहनशीलता. इम्युनिटी म्हणजे काय, सहनशीलता. एक्झाम्पल देतो, आपली बॉडी इम्युन आहे बेटा, कशाला, डिझिजेससाठी. म्हणजे आता पहा सध्या चालू कोरोनामुळे की इम्युनिटी वाढवा, इम्युनिटी वाढवा म्हणजे काय, की आपल्या बॉडीची सहनशीलता वाढवा. का, जर सहनशीलता नसेल ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये शिरू शकतात आणि आपल्याला हार्म करू शकतात. राईट, म्हणजेच काय, इम्युनिटी म्हणजे काय, सहनशीलता. मग नॉईज इम्युनिटी म्हणजे काय, नॉईज म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिकल टर्म्समध्ये नेहमी लक्षात ठेवा, नॉईज म्हणजे काय असतो, अनवॉन्टेड सिग्नल. काय बेटा, अनवॉन्टेड सिग्नल. मग नॉईज इम्युनिटी याचं मिनिंग काय झालं, नॉईज म्हणजे काय, अनवॉन्टेड सिग्नलला जो सर्किट सहन करू शकतो त्याला त्यांनी काय नाव दिलंय, नॉईज इम्युनिटी. नॉईज इम्युनिटी म्हणजे काय, नॉईजला सहन करणे. नॉईजला सहन करणे म्हणजे एखादं सर्किट आहे, सपोज अजून करा, हे एक माझं सर्किट आहे, ठीक आहे, हे मी म्हटलं नॉईजला इम्युन आहे, हे सर्किट नॉईजला इम्युन आहे. म्हणजे काय, मी इथे इनपुट दिला ना, मग याच्यामध्ये किती जरी नॉईज आला पण माझ्या आउटपुटवरती काही इफेक्ट होत नाही, माझ्या आउटपुटवरती काही इफेक्ट होत नाही. त्याला काय म्हणतात बेटा, नॉईज इम्युन सर्किट. नॉईज इम्युन सर्किट म्हणजे काय, तो नॉईजला सहन करतोय पण आउटपुट माझा चेंज होऊ देत नाही. म्हणजे नॉईज जरी घुसला पण तो नॉईजमुळे माझा सिग्नल बदलू देत नाही, त्याला त्याने काय नाव दिले बेटा, नॉईज इम्युनिटी. मग डेफिनेशन काय सांगतोय, नॉईज इम्युनिटी इज डिफाइंड ॲज, नॉईज इम्युनिटी इज डिफाइंड ॲज द टेंडेन्सी टू टॉलरेट द नॉईज. टॉलरेट म्हणजे काय, सहन करणे. टॉलरेट द नॉईज विदाउट अफेक्टिंग द आउटपुट. विदाउट अफेक्टिंग द आउटपुटला तो अफेक्ट करत नाही. विदाउट अफेक्टिंग द आउटपुट, नॉईजला सहन करणे म्हणजेच काय झालं बेटा, नॉईज इम्युनिटी. नॉईजला नॉईज म्हणजे काय ते कळालं. आता हे जे मी महत्त्वाचे टर्म्स लिहिलेत ना बेटा, ते आपल्या जागेमध्ये फक्त लिहून घ्यायचं. नॉईज म्हणजे काय, अनवॉन्टेड सिग्नल. इम्युनिटी म्हणजे काय, सहनशीलता. ठीक आहे, चलो घ्या लिहून. नॉईज इम्युनिटी. नॉईज इम्युनिटी इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी ऑफ द लॉजिक सर्किट. नॉईज इम्युनिटी इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी ऑफ द लॉजिक सर्किट. Noise immunity is defined as the noise immunity is defined as the ability of the logic circuit. Noise immunity is defined as the ability of the logic circuit to tolerate the noise. To tolerate the noise. Noise immunity is defined as the ability of the logic circuit. Noise immunity is defined as the ability of the logic circuit. Ability of the logic circuit to tolerate the noise. To tolerate the noise. To tolerate the noise without causing any unwanted changes. Without causing any unwanted changes in the output. In the output. Without causing any unwanted changes in the output. आता बेटा नॉईज इम्युनिटी असे अजून एक नाव आहे. नॉईज इम्युनिटीला अजून एक नाव आहे, ते म्हणजे कुठले बेटा, नॉईज मार्जिन. नॉईज इम्युनिटीसाठी अजून एक नाव आहे, ते म्हणजे कुठले बेटा, नॉईज मार्जिन. म्हणजे नॉईज मार्जिन म्हटलं काय आणि नॉईज इम्युनिटी म्हटलं काय, दोघांचं मिनिंग कसं आहे, सेम. ते एक वाक्य लिहून घे. नॉईज इम्युनिटी इज ऑल्सो नोन ॲज अ नॉईज मार्जिन. नॉईज इम्युनिटी इज ऑल्सो नोन ॲज नॉईज मार्जिन. नॉईज इम्युनिटी इज ऑल्सो नोन ॲज नॉईज मार्जिन. पुढची डेफिनेशन बेटा, पुढची आहे प्रोपोगेशन डिले. प्रोपोगेशन डिले म्हणजे काय असतं, प्रोपोगेशन डिले म्हणजे काय असतं, सपोज हे एक सर्किट आहे, या सर्किटला मी इनपुट दिलं, ठीक आहे, इन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ द इनपुट आणि इथून आउटपुट निघालं. पण इनपुट दिलं सपोज मी 5व्या सेकंदाला, ठीक आहे, 5व्या सेकंदाला, आउटपुट मला भेटला 8व्या सेकंदाला. आउटपुट कधी भेटला बेटा, 8व्या सेकंदाला. मधला जो टाइम आहे ना, म्हणजे किती वेळ लागला, 5व्या सेकंदाला लिहिला, आउटपुट कधी भेटला, 8व्या, लगेच भेटला का नाही. मग 8 + 5 काय झाला, हा 3 जो सेकंदाचा गॅप आहे तो काय झाला बेटा, प्रोपोगेशन डिले. तो काय झाला, प्रोपोगेशन डिले म्हणजे काय, की हा एक प्रकारचा डिफरन्स. कोणामधला डिफरन्स, इन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ द इनपुट अँड द इन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ द आउटपुट. इन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ द इनपुट कधी दिला तो टाइम घे, आणि याच्यातला आउटपुटमधला, ॲक्च्युली आउटपुटमधला जास्त असेल तो, आणि इन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ द इनपुट आणि आउटपुटमधला जो कुठल्या टाईमचा डिफरन्स आहे त्याला काय नाव दिले, प्रोपोगेशन डिले. डिले म्हणजे काय, किती वेळ. डिले म्हणजे हा टाइम सांगतोय. डिले म्हणजे काय, हा टाइम सांगतोय. कोणामधला बेटा, इनपुट आणि आउटपुटमधला. कोणामधला टाइम, इनपुट आणि आउटपुटमधला. लिखा बडी, प्रोपोगेशन डिले.
Propagation delay is defined as the time delay between. Propagation delay is defined as the time delay between. Propagation delay is defined as the time delay between. Propagation delay is defined as the time delay between instant application of the input pulse. Instant application of the input pulse. Time delay between instant application of the input pulse and instant application of the output pulse and instant application of the output pulse. Instant application of the input pulse and instant application of the output pulse and instant application of the output pulse. पुढचं बेटा, पुढची पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन म्हणजे काय? पॉवर डिसिपेशन म्हणजे पॉवर लॉस. कुठल्याही सर्किट मधलं जो कुठलाही पॉवर लॉस होतो, ठीक आहे, जो कुठलाही पॉवर काय होतो बेटा लॉस. ठीक आहे, म्हणजे सपोज मी इनपुटला दिली 5 वॅटची पॉवर, पण मला आउटपुटला भेटली 3 वॅटची पॉवर. आउटपुटला किती भेटले? 3 वॅट. मग 2 वॅटची पॉवर काय झाली बेटा? लॉस झाली. त्याला काय नाव दिलं? पॉवर डिसिपेशन. म्हणजे जो पॉवर माझा लॉस होतो त्याला काय नाव दिलं बेटा? पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन म्हणजे काय? पॉवर लॉस. पॉवर डिसिपेशन म्हणजे काय? पॉवर लॉस. घेऊन घ्या. आता हेडिंग टाका पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन इज डिफाइंड ॲज द पॉवर लॉस in the logic circuit. Power dissipation is defined as the power loss in a circuit. Power dissipation is defined as the power loss in a circuit. Power dissipation is defined as the power loss in a circuit. Okay. Next, पुढची बेटा आहे figure of merit. पुढची definition. कुठले बेटा? figure of merit. Propagation delay. It is the product of propagation delay. It is the product of propagation delay and power dissipation. And काय बेटा? power dissipation. आता माझ्याकडे जागा नाही म्हणून मी खाली लिहिले, तुम्ही असं कंटिन्यू लिहा. power dissipation. पुन्हा एकदा फिगर ऑफ मेरिट काय सांगतो बेटा? हा प्रोडक्ट आहे कोणा दोघांचा? propagation delay and power dissipation. It is the product of propagation delay and power dissipation. चलो टाका figure of merit. लिहून घ्या. Figure of merit is defined as the product of propagation delay and power dissipation. Propagation delay and power dissipation. Figure of merit is defined as the product of propagation delay and power dissipation. Figure of merit is defined as the product of propagation delay and power dissipation. Figure of merit is defined as the product of propagation delay and power dissipation. Propagation delay and power dissipation. कळालं? ओके. आता अत्यंत 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 महत्त्वाच्या डेफिनेशन्स, 4 डेफिनेशन्स या. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला पहिली डेफिनेशनची हिंट देईल. ठीक आहे, खालच्या डेफिनेशन्स बऱ्यापैकी मला लगेच चालेल तुमचे गेसिंग झाले पाहिजे. ठीक आहे, पहिल्या डेफिनेशनसाठी नीट लक्षात ठेवा. बरं, हे जे डेफिनेशन्स आहेत ना, त्या डेफिनेशन्समध्ये मी काही फंडे आधी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये व्ही जो व्ही दिसतो, व्ही 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 व्ही, त्या व्हीचं मिनिंग आहे व्होल्टेज. जिथं जिथं आय आहे त्याचं मिनिंग काय बेटा? इनपुट. जिथं जिथं ओ आहे त्याचं मिनिंग काय बेटा? आउटपुट. जिथं जिथं एच आहे, एच एच एच, याचं मिनिंग काय बेटा? लॉजिक लेवल 1. LL1 म्हणजे काय? लॉजिक लेवल 1. LL1 म्हणजे काय बेटा? लॉजिक लेवल 1. जिथं एल आहे, एल एल एल, त्याचं मिनिंग काय बेटा? लॉजिक लेवल 0. त्याचं मिनिंग काय? लॉजिक लेवल 0. आधी सगळे मिनिंग सांगून देतो. जिथं मीन आहे, मीनचं मिनिंग काय? मिनिमम. मॅक्सचं मिनिंग काय बेटा? मॅक्सिमम. ठीक आहे, पहिली डेफिनेशन नीट ऐका. आता व्ही आय एच मीन. आता हे जे डेफिनेशन्स आहेत ना बेटा, ते कसं लक्षात घ्यायचे त्यांच्यासाठी पण एक फंडा सांगतो. हे जे 4 कधी कधी आम्ही तुम्हाला विचारतो, गिव्ह द डेफिनेशन्स रिगार्डिंग द व्होल्टेजेस. गिव्ह द डेफिनेशन्स रिगार्डिंग द व्होल्टेजेस. तो व्होल्टेजेसचे डेफिनेशन्स कुठले आहेत? व्ही. त्याच्यानंतर सगळीकडे व्ही लिहून घ्यायचं. व्ही व्ही व्ही. ठीक आहे, व्ही झालं म्हणजे व्होल्टेजेसशी निगडीत असेल. त्याच्यानंतर पहिले इनपुटचे आय. ठीक आहे, सेकंड बघायला गेलं तर पुन्हा इनपुटचा आहे, हा पण आय. अजून 2 कोणाचे असतील बेटा? आउटपुटचे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एच. इथं एच आला तर इथे लगेच मिनिमम येतं. ठीक आहे, आय आला इथे हाय आणि त्याच्यानंतर लो आणि मग इथे मॅक्सिमम.
त्याच्यानंतर पुन्हा इथे एच ब्रॅकेटच्या आतमध्ये मिनिमम, पुन्हा इथे एल ब्रॅकेटच्या आतमध्ये मॅक्सिमम. ओके, आता लक्ष द्या डेफिनेशन कशी. पहिलं, इट इज द मिनिमम व्होल्टेज. हे एक प्रकारचं कुठलं व्होल्टेज आहे बेटा? मिनिमम. इट इज द मिनिमम व्होल्टेज. इट इज द मिनिमम व्होल्टेज विच इज कन्सिडर्ड टू बी अ, विच इज कन्सिडर, ज्याला आपण कन्सिडर करतो, ज्याला मी कन्सिडर करतो काय बेटा? विच इज कन्सिडर टू बी अ लॉजिक लेवल 1. हाय म्हणून लॉजिक लेवल 1. ज्याला आपण काय कन्सिडर, इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज असं म्हणू. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम, काम करून नाही तर. ओके, आता महत्त्वाच्या 4 डेफिनेशन्स माझे चालू आहेत. इट इज द मिनिमम काय बेटा? इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज. ठीक आहे, ज्याला आपण कन्सिडर करतो. प्लीज कॉन्सन्ट्रेशन बघा. ज्याला आपण कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो बेटा? विच इज कन्सिडर टू बी लॉजिक लेवल 1. ज्याला मी कन्सिडर काय करतो बेटा? लॉजिक लेवल 1. हाय आलं म्हणून काय कन्सिडर केलं? लॉजिक लेवल 1. विच इज कन्सिडर टू बी लॉजिक लेवल 1. जर पहिला पार्ट झाला बेटा, इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज विच इज कन्सिडर टू बी लॉजिक लेवल 1. इफ कुठलं व्होल्टेज बेटा? इफ द इनपुट व्होल्टेज, इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो, जर माझं इनपुट व्होल्टेज कमी झालं, VIH मी बेटा म्हणून कमी झालं. इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो, कोणापेक्षा? VIH मिनिमम पेक्षा. कोणापेक्षा? VIH मिनिमम पेक्षा. इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो, इफ द इनपुट व्होल्टेज, हा बिलो का आला? मिनिमम आहे म्हणून. मिनिमम आहे म्हणून. मॅक्सिमम साठी काय होईल? हा काय होईल? वरती जाईल. हा काय होईल बेटा? वरती जाईल. पुन्हा, इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज which is considered to be a logic level 1. It is the minimum input voltage which is considered to be a logic level 1. If the input voltage goes below VIH min, then it will not be treated as a logic level 1. जर माझं इनपुट व्होल्टेज याच्यापेक्षा कमी गेलं तर मी त्याला लॉजिक लेवल 1 म्हणून म्हणणार नाही. जर माझं इनपुट व्होल्टेज यापेक्षा कमी गेलं तर त्याला मी लॉजिक लेवल 1 म्हणून म्हणणार नाही. त्याला मी लॉजिक लेवल 1 म्हणून म्हणणार नाही. पुन्हा एकदा 2 वेळेस घे. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज विच इज कन्सिडर्ड टू बी अ लॉजिक लेवल 1. विच इज कन्सिडर्ड टू बी अ लॉजिक. आता इथे इट इज द, इथे पाहू कसं येतं बेटा. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज विच इज कन्सिडर्ड टू बी अ लॉजिक लेवल 1. विच इज कन्सिडर्ड टू बी अ लॉजिक लेवल 1. इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो, मिनिमम है. इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो द VIH min, it will be not treated as a logic level 1. It will not be treated as a logic level 1. आता याची डेफिनेशन सांगते. इट इज द मॅक्सिमम, इट इज द मॅक्सिमम इनपुट व्होल्टेज विच इज कन्सिडर्ड टू बी द लॉजिक लेवल 0. विच इज कन्सिडर्ड टू बी अ लॉजिक लेवल 0. if the input voltage goes above, maximum है ना, if the input voltage goes above, if the input voltage goes above, कोणापेक्षा जास्त? VIL max, VIL max, then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. पुन्हा एकदा, it is the maximum input voltage which is considered to be a logic level 0. It is the maximum input voltage which is considered to be a logic level 0. If the input voltage goes above the VIL max, if the input voltage goes above the VIL max, then it will not be treated as a logic level 0. आता सेम इनपुटच्या ऐवजी फक्त इकडे काय बेटा आउटपुट कसं सांगता येईल? इट इज द मिनिमम काय बेटा आउटपुट व्होल्टेज which is considered to be a logic level 1. If the output voltage goes below, if the output voltage goes below VOH min, if the output voltage goes below VOH min, then it will not be treated as a logic level 1. Then it will not be treated as a logic level 1. प्रचंड 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 IMP. या 4 डेफिनेशन्सचा एवढा पाठचा व्हिडिओ 4 ते 5 वेळेस बघा, तेव्हा तुमच्या डोक्यात बसेल. 4 ते 5 वेळेस एवढा पाठचा व्हिडिओ बघाल म्हणजे मग 4 एकदम व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये हा कन्सेप्ट घुसून जाईल. आता इकडचं इट इज द मॅक्सिमम
output voltage which is considered to be a logic level 0 if the output voltage goes above maximum if the output voltage goes above the VOL max, it will not be treated as a logic level 0. It will not be treated as a logic level 0. कळालं बेटा? ओके. आता प्लीज सगळ्यांनी शांत चित्ताने मन लावून आधी ते शॉर्टकट बेसिक आणि हे फंडामध्ये लिहून घ्या सगळेजण. कशात लिहून घ्या बेटा? फंडेमध्ये सगळ्याचे सगळं हे लिहून घ्या, मग डेफिनेशन चालू करा. व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी प्लीज हे फंडेमध्ये लिहून घ्या, फंड्यांमध्ये सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. ठीक आहे. डेफिनेशन्स किचकट स्टार्टिंगला एकदम सोपे वाटतं डेफिनेशन्स बेटा, पण याची प्लीज लिहून प्रॅक्टिस करा. या डेफिनेशन्सची थोडं जर पुढे शब्दरचना चुकीची झाली आम्ही 0 मार्क ठेवतो. थोडी जर शब्दरचना पुढे चुकीची झाली आम्ही 0 मार्क ठेवतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि येतात या डेफिनेशन्स, या कधी कधी 4 डेफिनेशन्स आम्ही 4 मार्कासाठी विचारतो. या 4 डेफिनेशन्स आम्ही 4 मार्कासाठी विचारतो बेटा. ठीक आहे. खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. कळाले? पुन्हा एकदा सांगतो वाटलंस तर. इट इज द काय बेटा? मिनिमम इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज which is considered to be logic level 1. ज्याला मी काय ट्रीट करेल? लॉजिक लेवल 1. इफ द इनपुट व्होल्टेज गोज बिलो, कोणापेक्षा कमी VIH मध्ये, इट विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ. जर माझं व्होल्टेजच कमी झालं कोणापेक्षा, जो महत्त्वाची कंडिशन, कोणापेक्षा? VIH, मग त्याला लॉजिक लेवल 1 म्हणता येईल का? नाही, ते कमी झालं ना, 1 पेक्षा कमी झालं, मग तो लॉजिक लेवल म्हणून म्हणणार नाही. आता इज द मॅक्सिमम आउटपुट व्होल्टेज विच इज कन्सिडर्ड टू बी लॉजिक लेवल 0 इफ द इनपुट व्होल्टेज गोज अबाव, जर वरती गेला कोणापेक्षा? VIL max पेक्षा, then it will not be treated as a logic level 0. इथे फक्त इनपुटच्या ऐवजी काय येतं? आउटपुट. It is the minimum output voltage which is considered to be a logic level 1, which is considered to be a logic level 1. If the output voltage goes below VOH mean, then it will not be treated as a logic level 1. इथे it is the maximum output voltage which is considered to be a logic level 0. If the output voltage goes above VOL max, it will not be treated as a logic level 0. It will not be treated as a logic level 0. ओके. बेसिक फंडे झाले बेटा लिहून. व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून घ्या. लिहून घ्या. आता डेफिनेशन पहिली VIH मीन. पहिली डेफिनेशन सांगतोय VIH मीन. चलो. इट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द इनपुट व्होल्टेज. इट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द इनपुट व्होल्टेज which is considered to be a logic level 1. Which is considered to be a logic level 1. Which is considered to be a logic level 1. Which is considered to be a logic level 1. Comma there. If the input voltage goes below VIH mean, असंच लिहा बेटा. If the input voltage, पूर्ण शब्द लिहा. If the input voltage goes below, शब्द लिहा. If the input voltage goes below, कोणापेक्षा? हे जे दिसतंय तेच VIH mean. If the input voltage goes below VIH mean, if the input voltage goes below VIH mean, then it will not be treated. 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 TIETED. Then it will not be treated as a logic level 1. Then it will not be treated as a logic level 1. Then it will not be treated as a logic level 1. पुढचं सेकंड डेफिनेशन VIL max. पुढची डेफिनेशन बेटा VIL max. VIL max. It is the maximum value of the input voltage. It is the maximum value of the input voltage. It is the maximum value of the input voltage which is considered to be a logic level 0. Which is considered to be a logic level 0. Which is considered to be a logic level 0. Which is considered to be a logic level 0. If the input voltage goes above, if the input voltage goes above, if the input voltage goes above VIL max, if the input voltage goes above the VIL max, then it will not be treated. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. पुढचं VOH mean. VOH mean. VOH mean. It is the minimum value of the output voltage.
It is the minimum value of the output voltage. It is the minimum value of the output voltage which is considered to be a logic level 1. Which is considered to be a logic level 1. Which is considered to be a logic level 1. If the output voltage goes below VOH main, if the output voltage goes below VOH main, then it will not be treated. Then it will not be treated as a logic level 1. Then it will not be treated as a logic level 1. Then it will not be treated as a logic level 1. पुढचं घ्या VOL max. पुढचं घ्या VOL max. VOL max. चलो. It is the maximum value of the output voltage. It is the maximum value of the output voltage. It is the maximum value of the output voltage which is considered to be a logic level 0. Which is considered to be a logic level 0. Which is considered to be a logic level 0. पुढचा पॉइंट जे कॉमा देऊ which is considered to be a logic level 0. Comma देऊ if the output voltage goes above, if the output voltage goes above, if the output voltage goes above VOL max, if the output voltage goes above VOL max, if the output voltage goes above VOL max, then it will not be treated. Then it will not be treated. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. Then it will not be treated as a logic level 0. ओके बच्चों कळालंय ठीक आहे. उद्या माझा आता कंपॅरिझन चालेल आणि काय ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेसचा पॉईंट असेल ठीक आहे. उद्या माझा हा चॅप्टर संपेल. उद्या माझा हा चॅप्टर संपून जाईल बेटा ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.